आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी सण हे दाखवलेले आहेत. भारतात देव आणि देवांचे कितीतरी अवतार बसले जातात. त्यांच्याशी निगडीत असलेला पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान आणि या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली आहे. त्यांच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ, पूजा, प्रथा सुरू झाल्या. या पारंपरिक सणावरांची माहिती नृत्याद्वारे या सादर करीत आहेत. महाराष्ट्रात जोशात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. सुरुवात आपण विघ्नहर्त्या गणेशापासून करतो. चला तर आपणही करूया गणेशाची आराधना. हे अंबर तुझे गुण गाते, तारे हे वारे तुझे नाम घेते. हे अंबर तुझे गुण गाते, तारे हे वारे तुझे नाम घेते. विश्वाचा पालक तू नायक तणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक तणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. मराठी नूतन वर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याने होते. 3.5 मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडवा घराघरात उत्साहाने साजरा केला जातो. पाडव्याचा सण आता उभाराले गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी. गेलं साली गेली आधी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा परी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभाराले गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. यात होळीचे दहन केले जाते व दुसऱ्या दिवशी विविध रंगाची उधळण करत रंगपंचमी खेळली जाते. लय भारी मस्तीची पिचकारी, सोडीला गुल्हार रे. भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणाचं घालूया. आला होळी वाजले भारी चल नाचूया. आला होळी वाजले भारी चल नाचूया. अश्विन महिन्यात चाहूल लागते ती देवीच्या नवरात्रीची. नवरात्रात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. याच स्त्री शक्तीचा जागर आपण पुढील गाण्यात पाहणार आहोत.
तूच जननी झाली माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू का दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी दसऱ्याने देवीची सांगता झाली की लगेचच दिवाळीचे वेध लागतात. सर्व सणांमध्ये दिवाळीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. शिवारी पसरू दे सुखाची चाहूल होऊ दे सारी दुःख दे विसरू दे फुलवाती अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जणू भरून आले आले ओझळी आले ओझळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. पंढरपूरचा विठुराया म्हणजे अवघे महाराष्ट्राचे दैवत. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंनी भक्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी दाखल होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या राजा शिवछत्रपती यांना वंदन करून आपण या गाण्याची सांगता करूया.
वा, एकदम चैतन्य आलं. सगळे आपले जे सण होते आपण कसं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साजरे करायचो, सगळे डोळ्यासमोरनं गेले. खूप छान परफॉर्मन्स. आता